जेवण सगळं तयार झालं आणि टेबलवर ठेवून घेतलेलं आहे. सगळं जेवण तिथंच ठेवलं आहे आणि बाकीची पण कामं आवरले. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर दसऱ्याची जी साफसफाई करायची असते ना, तीच आज करून घेणार आहे. त्यासाठीच सगळं आवरून घेतलेलं आहे. तर असं लॅपटॉप असं झालेलं आहे, एखादा डबामधला काढलेला आहे, एखादा ठेवलेला आहे. आणि हे मध्ये पण दाखवलेलं मी की स्वच्छ करून घेतलेलं गणपतीच्या आधी. तर इकडचा डबा तिकडं, थोडं इकडं तिकडं असं होऊन जातं. तर प्रणवला वर म्हटलं काढून दे लॅपटॉपवरचं सगळं, म्हणजे झाडून वगैरे सगळं घेता येईल. किंवा डबे वगैरे काही घासायचे असतील, काही पुसून ठेवायचे असतील, काय शिल्लक आहे काय आहे ते सगळं बघून ठेवता येईल. यासाठी सगळं जेवण आवरून एका ठिकाणी ठेवलं टेबलवर, म्हणजे तिथं म्हटलं काही धूळ वगैरे पडू नये अशामुळे मी ठेवलेलं आहे तिथे. तर त्याने लॅपटॉपवरचं ना सगळं असं काढून दिलं आणि जे काही पेपर घातलेले होते लॅपटॉपवर ते सगळे गोळा केले. त्यावर प्रचंड धूळ होती, तर ते सगळे गोळा करून ठेवलेत न्यूजपेपर. आणि झाडून घेतो आहे तो आता सगळं तिथलं. मे महिन्यात आणि दसऱ्यात असं डीप क्लिनिंग केलं ना, वर्षातून 2 वेळा डीप क्लिनिंग. मग इतर वेळेला आपण जेवढं आपल्या हाताला येतं तेवढं आपण स्वच्छ करतच असतो, पण मग वर्षातून असं 2दा केलं ना की मग इतर वेळेला आपण थोडंफार केलं की अगदी स्वच्छ राहतं घर. लॅपटॉपवर जरी डबे ठेवले आपण तरी आपल्याला लागेल तसं आपण काहीतरी काढत असतो, त्यावेळेला स्वच्छ करत असतो. पण लॅपटॉप खाली म्हणा, जी काही धूळ पडलेली असते ती अशा वेळेला काढून घेता येते. कारण लॅपटॉप जे काय असतं ना ते आपल्याला स्वच्छ करून घेता येतं, पण लॅपटॉपवरचं घेता येत नाही. त्यामुळे असं वर्षातून 2दा करून घेते. तर त्याने ते झाडून घेतलं सगळं, जळमट वगैरे असलेली किंवा कचरा वगैरे धूळ जे काय लॅपटॉप होतं ते सगळं त्याने स्वच्छ केलं. आणि मग न्यूजपेपर लागलेच म्हटलं घालतो म्हटलं तो, म्हणून मग घालून घेतले. आणि जी काय भांडी काढलेली होती, जे डबे काढले होते, जे घासायचे होते ते वरती ते ओट्यावर मी घेतलेत आणि मी घासून घेते ते आता स्वच्छ असे. सगळं काही काढणार नाही, कारण मी रिकामं होईल तसं काढते. पण आणि काही ह्याच्यात धान्य वगैरे पण आपलं असतं, त्यामुळे काही पुसून अशी ठेवणार. त्यासाठी हर्षदा इथे ना पुसून ठेवते. ती म्हटलं खाली बसून पुसून ठेव. बाकीची जी पातेली वगैरे आहेत ना, ती जे काय घासावी लागत असतील ती म्हटलं घासून घ्यावं. ही जी स्वच्छता केली ना त्याचं आदल्या दिवशी मी नियोजन केलेलं, म्हणजे काय आधी काढावं, कसं करावं याचं नियोजन केलेलं. त्यामुळे स्टेप बाय स्टेप केलेली आहे, त्यामुळे वेळही जास्त लागला नाही. आणि प्रत्येक कानाकोपरा आणि प्रत्येक गोष्ट अगदी स्वच्छ केलेली आहे. आधीच नियोजन केल्यामुळे आणि स्टेप बाय स्टेप केल्यामुळे ना वेळ पण वाचतो आपला, वेळ जास्त लागत नाही. आणि असं नियोजन केल्यामुळे थकायलाही होत नाही. काही वेळेला काय होतं, आपण ठरवत नाही काय नाही, असं अचानक उंटवणी काढायला जर सुरुवात केली, जर आपण स्वच्छता करायची म्हटलं, आणि काही वेळेला मग नियोजन नसतं, वेळ जास्त लागतो आणि त्याचबरोबर मग थकायला पण होतं. ठरवलेलं जर नसेल तर सुरुवात कुठून करू, आणि किचनचं जास्त हे असतं की सुरुवात किचनची कुठून करू हेच आधी लक्षात येत नाही. आता डीप क्लिनिंग करायची असली पण इतर वेळेला पण वरची जळमट वगैरे हे करून घेतो, पण लॅफ्ट काढायचं आहे त्यामुळे मला आधी लॅफ्ट काढून घेतलेलाच बरा, म्हणजे सगळी धूळ खाली पडते. आणि म्हटलं लॅफ्ट झालं की मग बाकीचं जी काय स्वच्छता आहे ती सगळी एक करत घेऊया. लॅफ्टवरचं काढलं दाखवलं तुम्हाला ते घासायला घेतली भांडी मी थोडी, कारण मग असं होतं दिवाळीला बरं पडतं. म्हणजे नुसती धुवून घेतली किंवा पुसून घेतली पातेली, कारण चिवड्याला वगैरे आपल्याला मोठी लागतात ना पातेली, चकलीची भाजणी वगैरे जर मोठ्या प्रमाणात असेल तर, त्यामुळे ते केलेलं बरं पडतं. आत्ता केलं ना की दिवाळीपर्यंत काही हे करायला लागत नाही. हर्षदा खालीपासून बाकीचे डबे वगैरे जे काय, कारण सगळं सुकणं वगैरे इथं अवघड होणार मला ते, आणि ऊन पण जास्त नाही, त्यामुळे पुसून घेते थोडेफार जे काही जास्त असे हे नाही येते. तर नेमकी लाईट गेली, फक्त लॅपटॉपचं काढून चालू केलं, अजून सगळं करायचं आहे. मग लाईट केव्हा येते म्हणून सुरू ठेवणार आहे मी काम, तर मग पुढे बरं पडतं सगळं एक आपल्याला व्यवस्थित करून घेता येतं. त्यामुळे मी चालू करून ठेवणार आहे. आता लॅपटॉपवर जे काय होतं ना ते पुन्हा ठेवायचं आहे, पण जे पुसलेले आहेत तेवढेच डबे वगैरे जे काय ते ठेवणार. बाकीचे जे आता मी घासलेले आहेत ना ते वाळल्याशिवाय ठेवता येत नाही, सुकल्याशिवाय. आणि वातावरण पण पावसाळी थोडंसं असल्यामुळे कसं होणार, सुकणार पण नाही लवकर, ते नंतर ठेवून घेईन. मग त्यामुळे प्रणवला म्हटलं ते सगळं जेवढं आहे ना तेवढं ठेवून घेऊया, बाकीच सगळं नंतर, कारण वरती पसारा गेल्यामुळे खाली आता जागा राहील आणि त्यामुळे बाकीच सगळं काढायला सोपं पडेल. नाहीतर खाली पसारा तसाच ठेवला ना, कारण घर छोटं असलं की असंच आपण करावं लागतं. मोठं असलं की एका बाहेरच्या बाबा अंगणात ठेवलं किंवा बाहेरच्या गॅलरीत ठेवलं, मोठी गॅलरी आहे की बरं पडतं. पण तसं नसेल तर मग असं नियोजन करावं. लॅपटॉपवरचा पसारा खाली घेतला, या रॅकवरचा पसारा खाली घेतला आणि ते सगळं एकदम गोंधळ झाला असता. आणि मग कुठला डबा कुठे ठेवू आणि कुठे ठेवू, सगळं पुसलेलं धुतलेलं स्वच्छ करायचं, ते सगळं गडबड होऊन जाते. त्यापेक्षा स्टेप बाय स्टेप केलं ना. आता कसं झाडून घेतलं, आधी लॅपटॉपचं काढलं, मग पुन्हा झाडून घेतलं, तिथले सगळे डबे स्वच्छ करून तिथे ठेवले होते तिथे. आता पुन्हा हे रॅक काढायला घेतलं. लॅपटॉपचं मला
प्रणवकडून किंवा हर्षदाकडून करून घ्यावं लागतं किंवा मिस्टर काही वेळेला ठेवतात. पण आता हे जे मी आता रॅक पुसते ना त्यावर पण माझा वरच्या फरशीवर हात जात नाही जास्त. डबे जेवढे ठेवता येतात, मागचं काही नाही ठेवता येत किंवा पुसून घेता येत नाही. आणि ती आहेत आता घरात, पण म्हटलं नेहमी आपल्याला जेव्हा पुसायचं असतं तेव्हा म्हटलं ही आयडिया करता येईल म्हणून मी काठीला बघा स्क्रबर बांधलेला. तर आधी पहिलं काय करून घेतलेलं मी, तर त्यावर सगळं काढून घेतलं साहित्य, जरा स्प्रे करून घेतला. आधी झाडीने झाडून घेतलं कारण कचरा धूळ असतं, त्यानंतर स्प्रे करून घेतला आणि स्क्रबर जो काठीला येईल त्याने अगदी स्वच्छ घासून घेतलं. पुन्हा त्याच काठीला तो स्क्रबर काढला आणि त्याच काठीला एक कापड गुंडाळलं आणि त्या कापडाने म्हणजे कोरडं करता येईल या हिशोबाने मी ते पुसून घेतलं. म्हणजे एकटं असलं ना तरी काही आपल्याला अडचण होणार नाही याने म्हटलं पुसून घ्यावं तसं. खरं म्हणजे तिघं पण घरात आहेत आता, मला घेता आली असती मदत. बऱ्याच वेळेला मी घेते पण मदत. आता म्हटलं ती पण काही ना काही करतायत तर आपण हे असं करावं. म्हणजे एकटी कधीतरी असते ना तेव्हा कसं होतं, मग माझं मला पण करता येईल म्हणून मग तसं केलं आणि झालंही स्वच्छ. आता बघा हर्षदाचं पण ते काम आवरलं हातातलं आणि ती पण आली माझ्याबरोबर करू लागायला. तर ती फरशीवरची सुकेपर्यंत म्हटलं डबे वगैरे ते पुसून घ्यावे आणि दोघी मिळून डबे ठेवतोय पुसतोय असं चालू आहे दोघींचं. ती मला म्हणते की मधल्या रॅकमधले मी पुसून ठेवते आणि पुसून घेते, तोपर्यंत तूही पुसून काढ फरशी जी आहे ना मधली ती पुसून काढ. ती फरशीवरची सुकायची होती म्हणूनच डबे पुसून घेत होते आणि फरशी सुकल्यावर पुन्हा डबे ठेवून घेतले. आता दुसऱ्या फरशीवरचं म्हणजे दुसऱ्या कप्प्यातलं जे आहे ना ते हर्षदा काढते. जितके काय घासायचे वगैरे असतील ना तेवढेच काढतो आहे मी बाहेर, कारण गणपतीच्या वेळेला पण मी दाखवलेलं की मी थोडंफार घासून वगैरे ठेवलेले आहेत, थोडेफार पुसून ठेवलेले आहेत. आणि इतर वेळेला पण आता संकष्टीच्याच व्लॉगमध्ये आपल्याला मी दाखवले की तांदळाचा डबा जो माझा रिकामा झाला तो लगेच मी घासून घेतला. म्हणजे असं जेवढा रिकाम होईल ना तर तेव्हा मी घासून घेत असते, कुठलाही डबा असू देत काही असू देत. त्यामुळे आपल्याला ना कामाचा जास्त ताण पण येत नाही, वेळही जास्त लागत नाही आणि स्वच्छता पण मग छान राहते. खालच्या 3 नंबरच्या कप्प्यात पण बघा कितीतरी पसारा असल्यासारखा दिसतोय, नंतर लावल्यावर बघा वेगळंच दिसतं. आणि घर एकदा सगळं लावून झालं की आपल्याला वाटतं सारखं तसंच राहणार नाही, कारण 4 माणसं आहेत त्यामुळे इकडची वस्तू तिकडे ही होणारच. हे काढते ते काय पाण्याने ना भिंतीला असं हे आल्यासारखं आलं, कारण पाणी बरंचसं भिंतीमध्ये हे होतं. त्यामुळे काय केलं आधी बाकीचं ते सगळं स्वच्छ करून घेतलं आणि मग म्हटलं नंतर हा डाग आहे ना तो स्वच्छ करावा. तर मी जे लिक्विड तयार केलं ना ते स्प्रे केलं, थोडंसं पाणी पण स्प्रे केलं आणि पुसून घेतला तो डाग. आणि व्हाईट कलर असले कसं होतं प्रकाश वगैरे जास्त येतो, पण काय होतं जरासा जरी डाग असला तरी तो उठून दिसतो. त्यामुळे मग स्वच्छ ठेवायला लागतं आपल्याला आणि स्वच्छता आपल्याला कुणाला आवडत नाही, प्रत्येकाला स्वच्छता आवडतच असते. तर याला पण तसंच केलं, म्हटलं चांगला जोर पण लागतो असं लक्षात आलं माझ्या, म्हणून म्हटलं काठीनेच स्क्रबर जो हे होतं ना त्यानेच म्हटलं स्वच्छ करून घ्यावं. आता जे काही डबे काढलेले ना त्याला थोडे जे घासायचे ते हर्षदाने काय केलेत घासायचे ते ओट्यावर ठेवलेत, ते मी घेईन नंतर घासून. आणि थोडेफार जे काय पुसायचे आहेत ते पुसून ठेवेल. बरेचसे त्यातले पुसायचे असतील, कारण छोटे छोटे असल्यामुळे काय होतं त्यातलं साहित्य संपतं लगेच आणि मग आपण महिन्याला भरत असतो ना, त्यामुळे त्यातलं साहित्य संपलं की लगेच मी घासून घेते. तर ती फरशी पुसायची कारण वेळ लागायला लागला आहे. वातावरण पावसाळी असलं की नाही डबे किंवा काही असं फरशी म्हणा काय म्हणा सुकत नाही लवकर, तोपर्यंत म्हटलं खालची फरशी पण स्वच्छ करून घ्यावी. कारण हर्षदा पुसते यावेळेला, इतर वेळेला कसं असतं मी एकटी जेव्हा करते तेव्हा फरशी पण मीच पुसते किंवा जे काही डबे वगैरे असते पुसून किंवा घासून घ्यायचे असतील त्यामुळे तोपर्यंत सुकून जाते फरशी. तर म्हटलं दुसरी फरशी आहे 3 नंबरची ती पण करून घ्यावी स्वच्छ, मग एकसारखे डबे वगैरे ते जे काही साहित्य आहे ते त्यात मांडून घेता येईल. आणि ही स्वच्छता करताना बघा मी मुलांची मदत घेतली, कारण शनिवार रविवार असं म्हटलं धरून आपण स्वच्छता करायला घ्यावी. इतर वेळेला करते तेव्हा कसं करते म्हणजे 15 दिवसाची असू दे, आठवड्याची किंवा महिन्याभराची आपली असते ती मी एकटीच करत असते. कधीतरी काही लागलं तर त्यांच्याकडून मदत घेते. पण मे महिन्यात किंवा दसऱ्याच्या वेळेला जी करते ना, कारण डीप क्लिनिंग असतं, वरचं लॅपटॉपवरच वगैरे सगळं काढायचं असतं, त्यामुळे अशा वेळेला त्यांची मदत घेते. तीही दोघं करतात मदत. इथून मग आपण बरीच वर्ष केलेली असतात, ती जेव्हा लहान असतात तेव्हा आपणच केलेली असतं, पण थोडी जेव्हा मोठी होतात ना तेव्हा थोडं काम त्यांना सांगायला हरकत नसते. डेली म्हणजे रोजचं पण काही ना काही त्यांना असतं बारीक सारीक काम, बाबा हे तुझ्याकडे ते तुझ्याकडे असं सांगितलेलं असतं का. आणि काम करताना आम्ही रेडिओ पण लावलेला आहे, तिकडे दिसत असेल तर रेडिओ लावून ठेवला. मोबाईलपेक्षा म्हटलं रेडिओवरची गाणी ऐकूया, अशा वेळेला गाणी ऐकत काम करायला छान वाटतं. तर इथे हे पण ट्रॅक माझं लावून झालं बघा, कारण आज हर्षद आहे बरोबर प्रणव आहे त्यामुळे लवकर होते, वेळ लागत नाही आहे. तर यामध्ये जे रॅक आहे ते सगळं लावून झालं बघा, डबे वगैरे जिथल्या तिथे ठेवलेत. छान वाटतं असं लावलं की, आणि मग वाटतं की असंच नेहमी असावं. आता हे जे ओटे खालचं आहे ना तिथले म्हटलं हे 2 कप्पे ते स्वच्छ करून घ्यावे. मी हे स्वच्छ करते ना तेव्हाच हर्षदा पण या बाजूला समोरच्या बाजूला टेबलच्या तिथे समोर केलेले आहेत ना जे कप्पे त्या तिथले ते स्वच्छ करून घेते. मुलांना अशी कामं आपल्यावर म्हणजे आपण जेव्हा कामं करतो आपल्यावर घेतल्यामुळे काय होतं त्यांना कळतं की बाबा कोणत्या वेळेला जास्त डीप क्लिनिंग करायची. इतर वेळेला आपली मम्मी एकटी करत असते, आपली आई एकटी करत असते, पण अशा वेळेला आपण सगळी मिळून घरातली करतो. किंवा कोणत्या प्रकारे स्वच्छता करायची म्हणजे जास्त वेळ लागणार नाही, म्हणजे असं सगळं त्यांना समजत जातं.
कारण मी अंथरूण वगैरे पण धुतलेली आहेत किंवा ही स्वच्छता केलेली आहे, म्हणजे हे सगळं समजत जातं त्यांना. मी हे एकटीने केलं असतं तर वेळही लागला असता आणि दमल्यासारखं थकल्यासारखं झालं असतं. त्यात आधीच नियोजन केल्यामुळे हे केल्यावर ते करायचं असं केल्यामुळे काय झालेलं आहे, जास्त मला आज दमायला पण झालं नव्हतं. नाही का, ठराविक वयानंतर म्हणजे 40 नंतर वगैरे आपल्याला होत नाही, थोडंफार असं दमल्यासारखं व्हायला लागतं. कारण मलाच आता थोडंफार दमल्यासारखं होतं, काही थोडं काम आपण केलं ना जास्तचं की दमल्यासारखं होतं. आणि नंतर मी 40 नंतर त्यांना सांगायला गेले असते की बाबा आता मला मदत करा, इथून मग मीच सगळं करत बसले असते तर अशा वेळेला त्यांनाही अवघड झालं असतं, कारण सवयच नसते. मग अशा वेळेला अंग वळत नाही. मग त्यामुळे ती लहान असल्यापासून अगदी बारीक सारीक का असेना थोडंफार मी त्यांना सांगायची काम. त्यामुळे काय होतं, ती आपल्याला नंतर मदत करतात. अचानक कुणालाच सांगितलं तर अचानक होणार नाही. आणि ओट्याखालचं साहित्य काढायचं, म्हणजे ते इकडचं रॅक झालं ना लावून. त्यानंतर आम्ही जेवून घेतलेलं आणि जेवून झाल्यावर थोडा वेळ, अगदी मला वाटतं अर्धा तास आम्ही जरासं झोपलेलो, कारण थोडीशी विश्रांती पाहिजे. कारण तिघं करणार होतो त्यामुळे वेळ लागणार नव्हता. एकसारखं केलं असतं तरी हरकत नसती, पण मुलांना किंवा आपल्याला पण जराशी विश्रांती हवी असते. कारण तेवढ्या वेळात थोडासा त्यांनी मोबाईल वगैरे बघितला. आपण पण सारखं त्यांना हे केलं तर हे झालं नसतं. त्यामुळे थोडा वेळ त्यांनी मोबाईल बघितला, मी जराशी पेपर बघितला आणि मग नंतर पुन्हा चालू केलं आम्ही. आता मी ओट्याखालचं काढते ना, तेव्हा समोरच्या बाजूस ती काढते हर्षदा, तर तेव्हा आधी मिक्सर तिने स्वच्छ करून घेतला. टूथब्रशचा वगैरे वापर केला, जिथे आपलं हात वगैरे जात नाही, बोट जात नाही ना. तर हे कसं बघितलेलं असतं आपण करताना, त्यामुळे मुलं पण तसंच करतात. सांगायची पण तिला गरज राहिली नाही, तिनं ते करायला घेतलं. 5च्या दरम्यान पुन्हा चहा ठेवला, तेव्हा वडे आणले. कारण मग मुलांनी आपण मदत केली ना तर काही ना काही द्यायचं आपण. आता हे साधे वडेच दिले मी, बटाटे वडे बाहेरचे तयार आणले. मग ते वडे आणायला प्रणव गेला. मुलांनाही बरं वाटतं की आपण स्वच्छता केली, काही ना काही दिलं असं होतं. आता तिकडचं ओट्याखालचं रॅक सगळं मी ते काढून घेतलं आणि पेपर घालून वगैरे पुसून वगैरे पेपर घालून जे काय स्वच्छ करायचं होतं ते पुसून, जे घ्यायचे होते ते पुसून ठेवले आणि जे काही घासायला काढायचे होते ते ओट्यावर पुन्हा ठेवून घेतले. आता हे टेबलच्या वरती आहे ना, तर टेबलमध्ये करून घेतल्याच्या वरती हे करून घेतलेले आहेत. तर तिथलं म्हटली हर्षदा मी करते, जोपर्यंत तुझं ओट्याखालचं होतं तोपर्यंत मी इथलं करून घेते, म्हणजे दोन्ही कामं एका वेळेला होतात. आणि आता करताना अशी केली आहे ना क्लिनिंग, अगदी डीप क्लिनिंग केल्यामुळे काय होतं, नंतर जास्त हे होणार नाही. कारण दिवाळीच्या वेळेला थोडाफार का असेल ना आपण हात मारून घेतो. आत्ता करताना जशी डीप क्लिनिंग केली आहे ना, की जास्त काही धूळ वगैरे हे होणार नाही, थोडासा हात मारला की होईल स्वच्छ, असं करून घेतलेलं आहे. कांद्याचं वगैरे रॅक होतं ना ते सगळं काढलं आणि ते भिजत ठेवले, ते धुवून घेईन, घासून घेईन मग. आणि आता फ्रीज म्हटलं, फ्रीज सरकवून घेऊया, म्हणजे त्याच्या पाठीमागचं वगैरे दोन्ही बाजूने फ्रीज वगैरे पुसून सगळं घेता येईल. आणि फ्रीजच्या तिथे बघा असे सगळे धूळ वगैरे असते, तर ही सगळे काढून घेते आणि मग पुसून घेते आणि मग नंतर फ्रीज सरकवून ठेवते. फ्रीज काय आज पुसून सगळं होणार नाही, आतला फ्रीज वगैरे, कारण हेच बाकी सगळं करून घेणार. आणि फ्रीज क्लिनिंग नंतरच डीप क्लिनिंग जी फ्रीजची करायची ती नंतर करून घेईन. आता ह्या वरच्या बरण्या वगैरे होते ना, तर त्या हर्षदाने स्वच्छ केल्या. आणि तिथे ग्लास वगैरे जे होते ना इथे या कप्प्यात फ्रीजच्या वरती, तर ते सगळे मी धुवून ठेवले. म्हणजे एक ती करताना एक मी दुसरं काम करत होते. तर ओट्याखालचं स्वच्छ झाल्यावर दाखवलं नव्हतं, कारण हर्षदा तिकडे करत होती त्यामुळे तिकडे मी कॅमेरा लावलेला. तर हे ओट्याखालचं स्वच्छता केल्यावर ना असं लावलेलं होतं मी, डबे वगैरे स्वच्छ करून. त्यात पीठ वगैरे असं सगळं काय काय आहे, त्यामुळे हे काय काढलं नाही. आता रिकामेच होतील डबे. दळपाच्या वेळेला प्रत्येक वेळेला मी डबे काढूनच हे करते. प्रत्येक वेळेला काही संपू देत त्यातलं की लगेच घासून घ्यायचं, स्वच्छ करून ठेवायचा. साबण वगैरे तिथेच ठेवलेले आहेत हाताचे, म्हणजे तिथेच आहे ना सिंक, त्यामुळे तिथेच ठेवलेले आहेत. आता हे टेबलच्या खाली जे आहेत काय डबे आहेत, ड्रम आहेत, तर ते सगळे स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्या काय करते, जळमट वगैरे जी असतील ना ती म्हटलं झाडीने स्वच्छ करावी. कारण 15 दिवसातून इथं पण घेत असते, पण पुन्हा जळमट होतातच. एक 4 दिवसाला जळमट, बारीक का असेना जळमट होतंच. ते म्हटलं सगळं आपण इथलं स्वच्छ करून घेऊ. आणि जी काही थोडीशी होती ना, म्हणजे डबे वगैरे होते किंवा कांद्याचं जे रॅक होतं, काचेचे जे काय होते ना, काचेचे ग्लास बाउलचे होते ना, ते तेव्हा स्वच्छ करून घेतले. हर्षदा फ्रीजच्या वर जेव्हा करत होती ना तेव्हा मी ते सगळं स्वच्छ करून घेतलेले. त्यामुळे आता हे एवढंच राहिलेलं, ते म्हटलं आता स्वच्छ करून घ्यावं. कोणत्या कामानंतर कोणतं काम करायचं आणि हर्षदाने कोणतं करायचं, प्रणवने कोणतं करायचं, मी कोणतं करायचं हे ठरवल्यामुळे जास्त वेळ लागला नाही. एक 3-4 तासातच ना हे सगळं झालं. फक्त मधला जो काय हे होता तो धरलेला नाही आहेत. बाबा जेवायला वगैरे जरा वेळ लागला किंवा आम्ही जरासं झोपून उठलो, म्हणजे थोडीशी विश्रांती घेतली, तो काय वेळ जाताना तर 3 ते 4 तास एवढेच लागले. इतराला मी एकटीने केले असताना बराच वेळ लागला असता मला, कारण किचनमध्येच जास्त वेळ लागतो. इतर खोलींपेक्षा ना किचनमध्ये वेळ लागतो, कारण किचनमध्ये अगदी चमच्यापासून अगदी मोठ्या पातेल्यापर्यंत या मोठ्या डब्यांपर्यंत सगळं स्वच्छ करून घ्यावं लागतं. आणि ही सगळी स्वच्छता झाली आणि फरशी वगैरे पुसून, म्हणजे कचरा काढून फरशी पुसून व्हायला मला बरोबर 5 वाजले. सगळं झाल्यावर ना फरशी, बाकीची पण फरशी आणि ह्याच्या खालची फरशी सगळं पुसून घेतली स्वच्छ अगदी.
अगदी काणे कोपरे बघा सगळे अगदी स्वच्छ केले. बराच कचरा धूळ सगळं खाली पडलेलं असतं आपण एवढी स्वच्छता केल्यावर. कचरा आणि फरशी सगळं शेवटचं राहिलेलं ते पण करून घेतलं. छान वाटलं, अगदी मस्त वाटलं. स्वच्छ सगळं झालेलं आहे. असं नियोजन केल्यामुळे आणि स्टेप बाय स्टेप केल्यामुळे ना, त्याचबरोबर मुलांची मदत घेतल्यामुळे अगदी कमी वेळेत हे सगळं झालं आणि मी दमलेले पण नाही बघा. नाहीतर एकटी जेव्हा करत असते तेव्हा कसं होतं, कंटाळल्यासारखं होतं आपल्याला. पण मुलं पण होती बरोबर, त्याचबरोबर नियोजन केलेलं होतं. त्यामुळे कसं झालं, काम पटपट आटपलं. किचनचं सगळं किचन अगदी स्वच्छ, अगदी क्लीन झालं, अगदी चकाचक झालेलं आहे. किचनमधलं कोपरा आणि कोपरा सगळं स्वच्छ अगदी मस्त झालेलं आहे. मधली खोली आणि हॉल 2 राहिलेले आहे, तर ते करून घ्यायचे. ते करून घेईन म्हणजे मग सगळी दसऱ्याची स्वच्छता झाली. अशी स्वच्छता केली ना की दिवाळीला पण जास्त हे करावं लागत नाही. थोडंसं की झालं म्हणजे सगळं वाणा आणि कोपरा सगळी सगळ्यांचं काढायचं. थोड्या दिवसांनी थोडंसं केलं, दिवाळीच्या वेळेला जरासं केलं की झालं. हात जरासा फिरवला की होतं. मग आत्ता काढताना अगदी सगळं स्वच्छ, अगदी कोपरा आणि कोपरा स्वच्छ करायचा. आणि आजचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तसं आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.